आज आपण पाहणार आहोत अगदी बाजारासारखी खमंग आणि खुसखुशीत भाकरवडी घरच्या घरी कशी बनवायची। तुम्ही हिचा मसाला पाहू शकता, किती खोलवर मसाला लागलेला आहे आणि किती खस्ता झालेली आहे। एक एक परत मोकळी होईल एवढी ही खस्ता होते आणि खमंग लागते खायला पण। चला बनवायची कसं। सगळ्यात अगोदर 2 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ, ओवा, चवीनुसार मीठ आणि मी इथं मोहनसाठी घी घेतलेला आहे। तुम्ही तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता। सगळ्या गोष्टी छान मिक्स झाल्या की पाणी घालून मस्त असं घट्टसर डो तयार करून घ्यायचा आहे। पीठ मळल्यानंतर त्याला कमीत कमी 10 मिनिटं रेस्टला ठेवायचं। त्यानंतर इथं मसाला बनवून घेऊया। सगळ्यात अगोदर जिरे, शोव, साबुत धनिया आणि ते थोडं तीळ घेतलेलं आहे आणि नारळाचा खोबऱ्याचा किस घेऊन मस्त भाजून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनिटं। त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत बेसिक लाल तिखट, हळद, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून छान मस्त असं पूर्ण बारीक पेस्ट करायची आहे। इथं आपला मसाला तयार आहे भाकरवडीचा। त्यानंतर इथे ना असं मोठीशी परत लाटून घ्यायची आहे आणि त्याच्या चारी कडा ज्या आहेत ना त्या आपल्याला चौकोनी भागात कट करायच्या आहेत। याला आपल्याला चिंच गुळाची चटणी लावायची आहे आणि त्यावर सगळा जो मसाला आहे ना तो लावून घ्यायचा आहे। त्यानंतर ना असं गोल गोल राऊंड करत याला आपल्याला मस्त असं गोल वाढून घ्यायचं आहे। इथं कड्यांना थोडंसं पाणी लावायचं आहे जेणेकरून आपले जे आहे ना भाकरवडी ती फाटायला नको किंवा फुटायला नको। त्यानंतर हे पहा एक एक असे पीस कट करून घ्यायचे आहे आणि मस्त त्याला आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर हे ना तेलामध्ये कमीत कमी 5 ते 10 मिनिटं याला मस्त असं फ्राय करायचं आहे आणि तुम्ही इथं गॅस बारीकच ठेवा जेणेकरून आपल्या भाकरवडी ज्या आहेत ना ते अगदी खस्ता तयार होतील आणि तयार आहेत आपल्या भाकरवडी। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि नवीन असाल तर फॉलो करा।